नोकरी आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं मत माजी महापौर विशाखा राऊत यांनी व्यक्त केलं आहे। शिवसेनेच्या विजयानंतर त्यांच्याशी बातचीत केली आहे माझ्या सहकारी दीपाली पाटील जगताप यांनी। शिवसेनेने मुंबईत तर बाजी मारलीच आहे आणि आपल्या सोबत शिवसेनेच्या विजयी महिला उमेदवार आहेत। आपल्या सोबत आहेत माजी महापौर विशाखा राऊत, त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे विजयानंतर? अरे, प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत। 12 वर्षाच्या गॅप नंतर मी परत लोकप्रतिनिधीच्या रिंगणात उतरले आणि माझा विजय झालाय। मी खूप खुश आहे आणि पक्षही खूप खुश आहे। विशाखाजी, खरं तर खूप टफ फाईट मानली जात होती, कारण तुमच्या सोबत स्वप्ना देशपांडे या देखील होते, सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्या निवडणुकीत रिंगणात होत्या। तर काय सांगाल, किती अटीतटीची लढत होती? मला कॉन्फिडन्स होता, कारण त्या माझ्या विरोधात ज्या 4 उमेदवार होत्या त्यांनी कधीही महानगरपालिका निवडणूक लढवली नव्हती। महानगरपालिकेचं कामकाज त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे मला पूर्ण खात्री होती की मी एक्सपिरियन्स्ड आहे, त्यामुळे लोक मला मतदान करतील। ज्या तुम्ही म्हणताय, ज्या राज्य सरकारचं काम करून राजीनामा देऊन इथे उतरलेलं राज्य सरकारचं काम वेगळं आहे आणि महानगरपालिकेचं काम वेगळं आहे, त्यामुळे मला निश्चित खात्री होती की लोक मला मतदान करतील। आपल्यासोबत प्रीती पाटणकर सुद्धा आहेत। तर काय सांगाल तुम्ही, काय आता प्रायोरिटी असणार आहे कामांना आणि निवडून आल्यानंतरची काय प्रतिक्रिया? निवडून आल्यानंतर म्हणजे हा विजय मी स्वर्गीय बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली म्हणून अर्पण करते। आणि दुसरं म्हणजे निवडून आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या समस्या मी आधी सोडवणार आहेत आणि बाकीचे तर आता तुम्ही बघालच मी काय काय करणार। हा निकाल जो आहे अस्मितेचा प्रश्न होता, शिवसेनेच्या पण आणि भाजपच्या पण। आता शिवसेनेच्या जागा सर्वाधिक दिसत आहेत, काय सांगा? शिवसेना येणार हे पहिल्यापासून आम्हाला माहितीच होतं। मॅडम, मुंबई ही नेहमी शिवसेनेकडे राहिली आहे। मुंबईचे मतदार हे नेहमी शिवसेनेच्या बाजूला राहिले आहेत, त्यामुळे आम्हाला खात्री होती की इथे भाजप बाहेर किती मतदान घेतलं भाजपाने तरी मुंबईमध्ये मात्र शिवसेनाच आघाडीवर राहणार, याची आम्हाला निश्चितच खात्री होती। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।